नमस्कार शेतकरी बांधवांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेतकरी बांधवांनो, आपली प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही 8वा आणि 9वा हप्ता आहे, तर तो हप्ता आता आपल्या खात्यावर लवकरच जमा केला जाणार आहे. तर या संदर्भात जी-आर आलेला आहे. नेमकं जी-आर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आणि हा हप्ता आपल्या खात्यावर नेमका कधी जमा होणार, तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर नमो शेतकरीचा 8वा व 9वा हप्ता नेमका कधी जमा होणार. तर बघा, या ठिकाणी जी-आर बघूया आपण. बघा, जी-आर नुकताच आलेला आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी की अनुसूचित जाती प्रवर्गातील जे काही शेतकरी बांधव आहे, तर त्यांच्या खात्यावर या योजनेचा 8वा व 9वा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील हा जी-आर आलेला आहे. आणि याचबरोबर अशाच प्रकारचा जी-आर हा अनुसूचित जमाती म्हणजे एस-टी जे काही शेतकरी बांधव आहे, तर त्यांच्या खात्यावर 8वा व 9वा हप्ता जमा करण्यासंदर्भातील हा जी-आर आलेला आहे. तर दोन्ही जी-आर हे या ठिकाणी 9 मार्च म्हणजे कालच पब्लिश झालेले आहे. तर या जी-आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण. तर बघा, या ठिकाणी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवण्यास उपरोक्त वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे केंद्र शासनाच्या धर्तीवरच राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसोबतच अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना देखील लाभ देण्यात येतो. या योजनेतून अनुसूचित जाती या घटकाकरता देण्यात येणाऱ्या लाभ भागासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध करून देण्यास महालेखाकार कार्यालयाने या पत्राद्वारे मान्यता दिलेली आहे. त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघा मित्रांनो, लेखाशीर्षास आता मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळे आता जे काही एस-टी प्रवर्गातील शेतकरी बांधव आहेत, तर त्यांच्या खात्यावर लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही 8वा व 9वा हप्ता आहे, तर तो जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, हा हप्ता नेमका कधी जमा केला जाणार आहे, तर या संदर्भात सुद्धा विशेष सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि त्यानुसार साधारणतः होऊ शकते की पीएम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे, तर तो साधारणतः 13 तारखेला आपल्या खात्यावर जमा केला जाणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर म्हणजे 13 मार्चलाच नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही 8वा व 9वा हप्ता आहे, तर तो हे दोन्ही हप्ते एकत्रित या शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आलेली आहे. जी-आर आलेला आहे आणि लवकरच आपल्या खात्यावर आता या योजनेचा जो काही 8वा आणि 9वा हप्ता आहे, तर तो सुद्धा जमा केला जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारचा जी-आर होता. जर आपणास हा जी-आर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.